माइंडमॅप करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमधील एक परीक्षा म्हणजे केंद्रप्रमुख परीक्षा. तर ह्या परीक्षेअंतर्गत आपण वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची माहिती पाहत आहोत. मागील तासिकेमध्ये आपण शिक्षण क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या संस्था पाहिल्यात, ज्यामध्ये एक NCERT होती आणि दुसरी होती युनिसेफ. आज आपण अशाच प्रकारच्या दोन पुन्हा शिक्षण संस्था पाहणार आहोत, ज्यांचं भारतीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान आहे आणि त्या संस्था कशा पद्धतीने कार्य करतात, त्यांची काय काय ओळख आहे, त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, त्यांची स्थापना, पार्श्वभूमी, त्यांचे जर्नल्स, सर्व काही माहिती आपण आजच्या ह्या सत्रामध्ये पाहणार आहोत. अत्यंत थोड्या कालावधीचा हा व्हिडिओ असणार आहे. आपण सर्वांनी शेवटपर्यंत थांबूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही. तर चला, तर पहिली संस्था पाहूया, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था निपा. भारतीय शिक्षण क्षेत्रातील नियोजन आणि प्रशासनातील सर्वात महत्त्वाची सर्वोच्च संस्था म्हणजे निपा. हिला निपा आणि न्यूपा ह्या दोन नावाने ओळखले जाते. ह्या दोन नावांचा काय गोळ आहे, हे असे का झालं, हे सर्व काही आपण त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी या संस्थेचा जो लोगो आहे तो लक्षात ठेवा. लोगोवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आपल्याला ठराविक संस्थेचा लोगो दाखवला जाईल आणि हा लोगो कोणत्या संस्थेचा आहे यावरती विचारलं जाऊ शकतं. तर निपा या संस्थेचा जो लोगो आहे तो सर्वांनी लक्षात ठेवावा. चला पुढे बघूया, या संस्थेची पार्श्वभूमी काय आहे. तर शिक्षण क्षेत्रातील या संस्थेची थोडक्यात पार्श्वभूमी बघूया. तर 1962 मध्ये युनेस्कोद्वारा एशियन रिजनल सेंटर म्हणून या संस्थेची स्थापना झाली. स्थापना कधी झाली हा जर प्रश्न आला तर 1962 मध्ये स्थापना झाली, लक्षात ठेवा. निपाची जी स्थापना आहे ती 1962 मधली आहे. त्यावेळेस तिचं नाव होतं एशियन रिजनल सेंटर. 1965 मध्ये या संस्थेचं नामकरण करण्यात आलं. एशियन रिजनल सेंटरच्या जागी ही संस्था स्पेसिफिक करण्यात आली नियोजनासंदर्भात, प्रशासनासंदर्भात, शिक्षण क्षेत्रातील. तर मग तेव्हा नाव झालं एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. पुढे ही संस्था भारत सरकारच्या ताब्यात आली. आता काही रिसोर्स म्हणतात की 1969 मध्ये भारत सरकारने ताबा घेतला, तर काही रिसोर्स सांगतात की 1970 मध्ये भारत सरकारने हिचं नामकरण पुन्हा बदललं. तर नामकरण काय केलं तर शैक्षणिक नियोजनकर्ते व प्रशासकांसाठी राष्ट्रीय स्टाफ कॉलेज. दोन्ही संदर्भ योग्य वाटतात, कारण पहिल्यांदा ताबा घेतला असेल 1969 मध्ये आणि 1970 मध्ये नामकरण करण्यात आलं. तर दोन्हीही रेफरन्स योग्य वाटत आहेत. या संदर्भात आलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा की नक्की वर्ष कशा संदर्भात आहे आणि त्यामध्ये भारत सरकारची भूमिका काय होती. तर 1970 मध्ये नामकरण करण्यात आलं होतं. या अनुषंगाने पुन्हा भारत सरकारने 1979 मध्ये हे जे नियोजनकर्ते आणि प्रशासकांसाठी होतं ना कॉलेज, याचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं गेलं निपा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. जे आज आपण नाव वापरतोय निपा, याची मुहूर्तमेढ 1979 मध्ये रोवली गेली. त्याच्यानंतर 2006 मध्ये अजून एक बदल झाला. 2006 मध्ये डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. मराठीमध्ये प्रश्न विचारला गेला तर त्याला म्हणतात अभिमत विद्यापीठ. लक्षात ठेवा या गोष्टी, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही गोष्टी माहिती असाव्यात. आणि नाव पुन्हा बदललं गेलं बघा. आता नाव गेलं न्यूपा. आता कोणतं अक्षर बदललंय, आयच्या जागी यू. हे जे इन्स्टिट्यूट शब्द आहे ना, हा इन्स्टिट्यूट शब्द कॅन्सल झाला आणि इथे शब्द आला युनिव्हर्सिटी आणि नाव झालं नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, न्यूपा. पण पुढे हे 2016 पर्यंत नाव तसंच ठेवण्यात आलं होतं. हे नाव फक्त कधीपर्यंत राहिलंय, 2016 पर्यंत. 2017 मध्ये पुन्हा या संस्थेने न्यूपाच्या जागी निपा हा हे नाव ठेवण्यात आलेलं आहे, निश्चित केलं.
आणि जे पूर्वी होतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, जे आजही आपण त्याच अनुषंगाने निपा असं बोललं जातं. चला, तर पार्श्वभूमी बघितली. आता याचं मुख्यालय आणि नेतृत्व कोणी घेतलं होतं आपण बघूया. मुख्यालय आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवं. NCERTचा जो कॅम्पस आहे नवी दिल्लीचा, तर त्यामध्येच अरबिंदो मार्ग येथे निपाचं कार्यालय आहे. AV पै हे पहिले प्रथम संचालक होते आणि शशिकला वंजारी हा शब्द आहे, तर ते सध्याचे प्रमुख आहेत 2025 पर्यंत. आणि यांचे अध्यक्ष कोण राहतं, इथे संचालक हा शब्द आहे. तर लक्षात ठेवा, केंद्रीय शिक्षण मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. निपाचे जे अध्यक्ष आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष कोण असतं, तर केंद्रीय शिक्षण मंत्री. तर ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर ही संस्था पूर्णपणे भारत सरकारच्या निधीवर चालणारी सर्वोच्च स्वायत्त संस्था आहे. याच्यावरती कोणतीही दुसरी संस्था कार्यरत नाही. ही सर्वोच्च आहे आणि स्वायत्त आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा, युनिसेफच्या संदर्भात आपण माहिती घेतली, तर युनिसेफला निधी कुठून प्राप्त होतो? कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा की युनिसेफचा निधी कोणता, युनिसेफला निधी कुठून मिळतो. आपण मागच्या तासिकेमध्ये ही गोष्ट शिकलेलो आहोत की युनिसेफला कोणत्या निधीवरती कार्यरत आहे. तर निपाचा निधी जो आहे तो भारत सरकारच्या निधीवर चालणारी संस्था आहे. NCERTचे संचालक यामध्ये पदसिद्ध सदस्य असतात. तसेच या निपामध्ये केंद्र शासनातील उच्च व शालेय शिक्षण विभागाचे सचिव असतात. UGCचे अध्यक्ष जे आहेत ते याच्यामध्ये सदस्य असतात. NCERTचे जे संचालक आहेत ते सुद्धा पदसिद्ध सदस्य याच्यामध्ये असतात. तसेच यामध्ये राष्ट्रपती सुद्धा काही शिक्षण तज्ज्ञांची नियुक्ती करतात. त्यामुळे यामध्ये जी निपाची संरचना आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवी. निपामध्ये काही महत्त्वाच्या समित्या सुद्धा असतात, ज्यामध्ये त्यांच्या कार्यकारी समिती आहे, वित्त समिती आहे, कार्यक्रम सल्लागार समिती असते, प्रशासकीय समिती आहे. तसेच निपाचे जवळपास 12 विभाग सुद्धा पडलेले असतात. ह्या विभागांमध्ये एक शैक्षणिक नियोजन विभाग आहे, शैक्षणिक प्रशासन विभाग आहे, शैक्षणिक अनुदान विभाग आहे, शैक्षणिक धोरण विभाग आहे, शाळा व अनौपचारिक शिक्षण विभाग आहे, उच्च शिक्षण विभाग आहे, व्यावसायिक शिक्षण विभाग, सर्वसमावेशक विभाग, शिक्षण विभाग, आंतरराष्ट्रीय विभाग, उपराष्ट्रीय योजनेचा विभाग, ऑपरेशन रिसर्च अँड सिस्टीम विभाग हा सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक आहे मूल्यमापन आणि तुलनात्मक शिक्षण विभाग. ह्या सर्व विभागांची आपल्याला फक्त थोडक्यात ओळख असावी म्हणून मी तुम्हाला सांगितले. ह्यावरती आधारित प्रश्नांची विचारण्याची संभाव्यता खूप कमी आहे. आपल्याला जर निपावरती विचारलेला प्रश्न जो असेल तो त्याच्या विकासाचे जे टप्पे आहेत त्यावरती आधारित, किंवा निपाने जे महत्त्वाची कार्य केलीत तर त्या महत्त्वाच्या कार्यांवरती आपल्याला विचारला जाऊ शकतो, अथवा त्याच्या जर्नल्स संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, तर निपाने जे महत्त्वाची कार्य केलेली आहेत, त्यांनी जे उल्लेखनीय कार्य आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. शैक्षणिक उपक्रम आणि प्रशिक्षण. तर निपाला 2006 मध्ये आपण मागे माहिती घेतली की 2006 मध्ये त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. तर त्या अनुषंगाने त्याने MPhil, PhD आणि पोस्ट डॉक्टर यांचा अभ्यासक्रम सुद्धा राबवलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम ते राबवतात. सेवापूर्व एक महत्त्वाचा घटक, सेवापूर्व ज्याला आपण प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस सेवांतर्गत, या बाबतीत जे प्रशिक्षण आहेत ते निपा आयोजित करते. त्यांचं नियोजन या संदर्भात प्रशासकांचे जे सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षण आहे त्यांचं आयोजन आणि अंमलबजावणी निपा करते. उच्च स्तरीय व्याख्याने आणि तज्ज्ञ कार्यशाळांचे आयोजनाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आहे. निपाचं जर सगळ्यात महत्त्वाचं जर उपलब्धी असेल, कार्य असेल तर डायस प्रणाली विकसित करणे. ही जी आज आपण UDIAS प्लस ही जी प्रणाली आहे
ही प्रणाली सुरुवातीला तयार करण्याचं आणि विकसित करण्याचं कार्य होतं ते निपाने केलं होतं 1995 मध्ये. 1995 पासून 2017-18 पर्यंत या प्रणालीमार्फत भारतातील सर्व शाळांची माहिती डिजिटल स्वरूपात गोळा केली जात होती. पुढे हे NIC कडे ट्रान्सफर झाली आणि NIC मार्फत आज UDAIS प्लस ही राबवण्यात येते, ज्याच्यामध्ये CBSEचा सुद्धा NCERTचा या सर्व मोठ्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांचा योगदान आहे. पण डायस प्रणाली विकसित करण्याचं प्रारंभीचं काम हे निपाचं होतं. मागे आपण बघितल्यानुसार 2006 पासून स्वतःचा अभ्यासक्रम घेऊन स्वतःच्या परीक्षा घेते आणि स्वतः पदव्या देण्याचे अधिकार आहेत. हजारो प्रशिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे नेटवर्किंग सिस्टीमच्या मार्फत ANTRIP ह्या नेटवर्कद्वारे आशिया देशातील वेगवेगळ्या संस्थांशी घनिष्ठ संबंध असणारी ही एकमेव संस्था आहे. आशियातील वेगवेगळ्या देशांमध्ये जे शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन चालतं, तर त्या संदर्भात त्या सर्व संस्थांशी संबंध ठेवण्याचं काम हे निपा करतात. चला आता तर आपण बघूया त्यातील काही संशोधन आणि प्रकाशनं. शेकडो प्रकाशनं आहेत, शेकडो संशोधनं त्यांनी लेख लिहिलेले आहेत. पण महत्त्वाचं जे आहे जर्नल पब्लिश होतं ते एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, आणि दुसरं हिंदीमधून परिप्रेक्ष्य हे जर्नल. लक्षात ठेवा, परिप्रेक्ष्य आणि पुढे एक अन्वेषिका आपण बघणार आहोत. ह्या दोन्हीवरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर निपा हे परिप्रेक्ष्यासाठी आहे आणि NCT हे अन्वेषिकासाठी आहे. तर हे दोन्ही जर्नल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि परिप्रेक्ष्य हे दोन्हीही जर्नल्स निपाद्वारे प्रकाशित केले जातात. तर मित्रहो, आपण या पद्धतीने अतिशय थोडक्यात निपाच्या महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात माहिती पाहिली. निपा ही शैक्षणिक नियोजन आणि प्रशासनात संशोधन करणारी, केंद्र व राज्य शासनांना मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन यावरती जेव्हा जेव्हा प्रश्न येईल तर त्या संदर्भात निपाचा त्यात समावेश असेल, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रात ती फेलोशिप सुद्धा देते. नामवंत तज्ज्ञांचं व्याख्यान सुद्धा आयोजित करतात. आपल्यापैकी काही शिक्षक मित्र या व्याख्यानांना नक्कीच सहभागी असाल. त्यांच्या ज्ञानाचा तुम्ही नक्की फायदा घेतला असेल. त्यांचं ज्ञान तुम्ही ऐकलं असेल की निपामध्ये किती तज्ज्ञ व्यक्ती असतात ज्यांचे नाविन्यपूर्ण कल्पना, विचार या संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचं जे व्यासपीठ आहे तर हे निपामार्फत राबवलं जातं. तर अशी ही आपण निपाची माहिती घेतली होती. याचप्रमाणे एक महत्त्वाची अजून एक शिक्षण संस्था पाहणार आहोत, ती म्हणजे NCT, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. NCTचा लोगो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. गुरुतमो धाम हा NCTचा लोगो आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. NCTच्या लोगोवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिक्षणा संदर्भात जे महत्त्वाचे कार्य आहेत ते सर्वच्या सर्व NCTवरती आधारित आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये शिक्षकांच्या शिक्षणावरती येणाऱ्या प्रश्नांमध्ये बहुतांशी प्रश्न हे NCTशी आधारित असतात. तर त्यावेळेस आपल्या सगळ्यांनी ह्या संस्थेची माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी हा लोगो आपण पाहिला असेल. चला तर पुढे जाऊया आपण NCTच्या रचनेवरती. तिची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. NCTची जी स्थापना आहे तिचा प्रारंभिक सुरुवात ही 21 मे 1973 मध्ये कोठारी आयोगाने त्याची शिफारस केली होती. ती सुरुवातीला केवळ सल्लादायी संस्था होती. तिचं सुरुवातीचं जे काम होतं ते फक्त सल्ला देणारी संस्था. मग पुन्हा पुढचा 19 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. त्यांनी सांगितलं की ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी शिफारस केली की ही संस्था स्वायत्त संस्था म्हणून घोषित करण्यात यावी. आणि 1986चे जे शैक्षणिक धोरणामध्ये त्यांची शिफारस केली होती त्याला अनुषंगून 1993 मध्ये या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा एक स्वतंत्र
अधिनियम तयार करण्यात आला आणि संमत करण्यात आला. हा अधिनियम आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अधिनियम 1993. पण 93 मध्ये अधिनियम संमत झाला, पण पूर्ण दर्जा मिळाला ती तारीख होती 17 ऑगस्ट 1995. या रोजी तिला वैधानिक स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत ती झाली. या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की NCT ची स्थापना कधी झाली, तर NCT ची स्थापना झाली 1973 मध्ये. पण 17 ऑगस्ट 1995 मध्ये NCERT तिला एक स्वायत्त शैक्षणिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली. आता ह्या संस्थेची कार्य काय किंवा संस्थेची पार्श्वभूमी काय, तर या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर या संस्थेच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या निश्चित काळाची जी आव्हाने समर्थपणे पेलणारा शिक्षक आहे तो तयार करावा, शिक्षक प्रशिक्षणांची रूपरेषा तयार करावी. या अनुषंगाने सोबतच शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावे, या सर्वांच्या साठी ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या मार्फत भारतातील जी घटक राज्य आहेत, जी केंद्रशासित प्रदेश आहेत, यातील सर्व शिक्षक प्रशिक्षण संस्था, सर्व विद्यापीठे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याच्या वतीने शिक्षकांच्या गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य पाडतात. म्हणजे शिक्षकांच्या गुणवत्ता विकासासाठी जी महत्त्वपूर्ण कार्य करतात त्यातील ही एक प्रमुख शिखर संस्था म्हणजे NCT. आता NCTच्या संदर्भात आपण पुढे माहिती घेऊया. तर तिची मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली येथे. आणि तिचे प्रादेशिक कार्यालय कुठे, तर तिचे 4 प्रादेशिक कार्यालय आहेत. उत्तरेकडे भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला लक्षात येईल की उत्तरेकडे जयपूर राजस्थान, पूर्वेकडे ओडिशा भुवनेश्वर, पश्चिमेकडे भोपाळ. आणि या भोपाळच्याच प्रादेशिक कार्यालयावरून महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण शिक्षक शिक्षण संस्थांचं नियंत्रण केलं जातं. आणि दक्षिणेकडे आहे बेंगळुरू. सध्याचे प्रमुख जे 2025 पर्यंत होते ते प्रोफेसर पंकज अरोरा होते. आता ह्या संस्थेची संरचना सुद्धा महत्वाची आहे. यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष आहेत ते केंद्रीय शिक्षण मंत्री असतात आणि पदसिद्ध उपाध्यक्ष हे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री असतात. आणि जे NCERTचे संचालक आहेत ते पदसिद्ध सचिव असतात. ज्याप्रमाणे निपामध्ये सदस्यांची निवड करण्यात आली होती त्याचप्रमाणे याच्यात सुद्धा आहे की प्रत्येक राज्याचा शिक्षण खात्याचा एक प्रतिनिधी असेल. NCERT, UGC, AICTE, CBSE यांचे सुद्धा प्रतिनिधी यामध्ये सदस्य म्हणून सहभागी असतात. केंद्रीय शिक्षण सचिवांचा एक प्रतिनिधी त्यामध्ये सदस्य म्हणून नियुक्त केला जातो. तसेच राष्ट्रपतीकडून स्वतंत्र 12 तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती केली जाते. तर अशा प्रमाणे आपण सदस्यांची माहिती घेतली. आता यामध्ये असणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत त्या 3 महत्त्वाच्या संस्था आपण बघूया. निपामध्ये खूप विभाग होते, 4 महत्त्वाच्या संस्था होत्या. तर NCERT मध्ये ह्या 3 महत्त्वाच्या संस्था आहेत. या 3ही महत्त्वाच्या संस्थांची माहिती आपण घेऊया, कारण ह्या 3ही संस्थांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण यापूर्वी ही संबंधित शिक्षक स्पर्धांमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. तर सर्वसाधारण समिती जी पहिली आहे, ही सर्वसाधारण समिती म्हणजे जनरल बॉडी, ही सर्वोच्च समिती आहे. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत ही काम करते. या समितीकडून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे महत्त्वाचे नियम आहेत ते तयार केले जातात आणि हिचे सर्व नियंत्रण हे शिक्षण मंत्रालय करते. दुसरी जी आहे सुकाणू समिती किंवा हिलाच आपण कार्यकारी समिती म्हणूया. तर या समितीच्या अध्यक्षपदी NCERTचे सदस्य सचिव असतात. या समितीचे महत्त्वाचं कार्य म्हणजे जी सर्वसाधारण समिती आपली जनरल बॉडी, तिच्याकडून जे ठराव केले जातात
किंवा जे धोरण आणि नियम केले जातात त्या सर्वांची अंमलबजावणीचं काम ही सुकाणू किंवा कार्यकारी समिती घेतली जाते. आणि तिसरी महत्त्वाची जी समिती आहे ती शैक्षणिक स्थायी समिती. या समितीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, विशेष शिक्षण असेल, यांच्या अध्यक्षांची तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात येते आणि हे तज्ज्ञ व्यक्ती पुढे संबंधित अभ्यासक्रम आणि घटक संच तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका करतात. चला, तर आपण याप्रमाणे तिन्ही समित्यांची माहिती घेतलेली आहे. आता आपण त्यातील महत्त्वाची उल्लेखनीय कार्य बघूया किंवा प्रमुख कार्य बघूया. प्रादेशिक आहे त्यामार्फत ह्या संपूर्ण भारतावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि प्रत्येक शिक्षण संस्था आहेत त्यांना मान्यता देण्याचं जे कार्य आहे ते NCTचं असतं. शिक्षणासाठी जे मानक आणि निकष ठरवण्याची जबाबदारी आहे ती सुद्धा NCTची आहे. शिक्षकांसाठी जी किमान पात्रता मानकं निश्चित करण्याची जबाबदारी आहे, म्हणजे उदाहरणार्थ CTET आहे, तर तिची सुद्धा जबाबदारी NCTची असते. या बाबतीत आपण अजून पुढे डिटेल्स पाहणार आहोत. तपासणी, ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचं काम हे NCTचं आहे. NCTला जर वाटलं की यांनी दिलेल्या निकषानुसार या संस्था कार्यरत नाहीयेत, या अटी आणि शर्तीचं पालन होत नाही, तर अशा संस्थांची मान्यता रद्द करण्याचे सुद्धा अधिकार NCTला आहेत. वेगवेगळे DLED कॉलेज आहेत, BEd कॉलेज आहेत, MEd कॉलेज आहेत, या सर्व संस्थांवरती त्या संस्थांच्या भौतिक सुविधा असतील, तिथल्या अध्यापकांची उपलब्धता असेल, त्यांची पात्रता असेल किंवा वेगवेगळे जे प्रमाणक आहेत त्या सगळ्या प्रमाणकांची निश्चिती करून त्यांचं पालन होण्यासाठी जी संस्था प्रमुख असते, कार्यरत असते, तर ती म्हणजे NCT. तर सर्व राज्यातील प्रशिक्षण संस्थेचं सुद्धा नियमितपणे ही संस्था निरीक्षण करते. म्हणजे आपल्याकडे जी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहे तिच्याशी संबंधित ही एक महत्त्वाची संस्था आहे. ही एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यावी. CET बद्दल आपण चर्चा करत होतो. हे CET ही सगळ्यांना आता महत्त्वाची परीक्षा आहे, पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, जी CBSEच्या सहकार्याने NCT मार्फत होते. तर तिच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही NCTची आहे. NCFT म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन हा 2009 मध्ये शिक्षणासाठीचा राष्ट्रीय आराखडा सुद्धा NCTने तयार केलेला आहे. तसाच 4 वर्षाचा जो एकात्मिक शिक्षण कार्यक्रम आहे तो सुद्धा NCTने तयार केलेला आहे. आणि RTE 2009 अंतर्गत जे शिक्षक पात्रता निकष आहे, ज्या मार्फत शाळांमध्ये दर्जेदार शिक्षकांची नियुक्ती होईल, तर याची सुद्धा सुनिश्चिती NCT करते. तर या संदर्भात विशेष सहकार्य जर NCTला मिळालं आहे तर इंटेल कंपनीच्या मार्फत त्यांनी शिक्षकांना तंत्रज्ञान वापरायचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तसंच शाळेबाहेरील विज्ञान हा उपक्रम विक्रम साराभाई विज्ञान संस्थेच्या सहकार्याने त्यांना मिळालेला आहे. आणि आता महत्त्वाचे प्रकाशन आणि नियतकालिका किंवा जर्नल्स म्हणूया. टीचर्स एज्युकेशन, टीचर्स सपोर्ट्स या संदर्भात जेव्हा काही शब्द येतात तर त्यावेळेस लक्षात ठेवा NCT तुमच्या डोक्यात पहिल्यांदा आली पाहिजे. टीचर्स सपोर्ट म्हणजे टीचर एज्युकेशन हा तर डायरेक्ट शब्दच आहे. तर या संदर्भात प्रमुख भूमिका कोणाची आहे? NCTची. म्हणून आपण डोळे बंद करून सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला आठवत नसेल तर NCT वरती गोल करा, पर्याय निवडा, तुम्हाला उत्तर हमखास भेटतील. आणि दुसरं अन्वेषिका. आपण याच व्हिडिओमध्ये पहिल्या संस्थेच्या संदर्भात जेव्हा आपण माहिती घेत होतो तर त्यावेळेस परिप्रेक्ष्य आणि अन्वेषिका याबद्दल बोललो होतो. तर अन्वेषिका ही NCT मार्फत असणारं जर्नल आहे. तर आज आपण ह्या 2 संस्थांची माहिती घेतलेली आहे. या दोन्ही संस्था अत्यंत महत्त्वाच्या आहेत, निपा आणि NCT. तर ह्या दोन्ही संस्थांवर आधारित परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे दोन्ही व्हिडिओ आपण दोन्ही संस्थांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याची माहिती मिळालेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून याप्रमाणे अजून व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा आम्हाला मिळेल.
एवढीच एक अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. बाय.